कोणीतरी सांगारे ही गवळण एकनाथ महाराजांनी लिहिलेली आहे आणि या कृष्णाच्या आणि राधाच्या भावनिक व आध्यात्मिक भावनांची गुंफण आहे. राधेची प्रति पवित्र भक्ती त्याला साथ आहे ते कृष्णाच्या बासुरीची. ही गवळण प्रथमतः ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेली आहे आणि त्यानंतर ती गवळण पंडित भीमसेन जोशी यांना अत्यंत आवडली आणि त्यांनी ती स्वतः शास्त्रीय संगीतकार असताना ती गायली आहे. हे या गवळणीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आता इथे स्नेहल पाटील ती गवळण सादर करतात.
आता भैरवीकडे जाण्यापूर्वी भैरवी सारखाच राग म्हणजे भैरवीच्या जवळपास जाणारी जाणार असं एक गीत आहे जे माझं स्वतःचं अत्यंत आवडतं गीत आहे आणि ती स्नेहल चांगली गाते असं मला राहुलने सांगितलं. सर्वात्मका सर्वेश्वरा नाही तुम्ही म्हणताय उत्तम. आता आपण आपल्या या गान प्रवासामध्ये शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहोत. कुठल्याही गाण्याच्या समारंभाची सांगता ही भैरवीने होते. भैरवी हा अत्यंत आध्यात्मिक राग आहे. त्यामध्ये निवृत्तीचं आणि आता हे जे गाणं आहे कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाचं कोण हे ज्ञानेश्वरांनी लिहिलं आणि जितेंद्र अभिषेकीने हे गाऊन अजरामर केलंय. असं हे कैवल्याच्या चांदण्याला भुकेलाचं कोण लिहिलंय कोणी माहिती नाही कारण ह्याच्यामध्ये चरण वगैरे तसं काहीच नाही. ज्ञानेश्वरांच्या अभंगात आहे ते अभंगच आहे.
कैवल्याच्या साधण्याला भुकेला कैवल्याच्या साधण्याला भुकेला कैवल्याच्या साधण्याला भुकेला मन करा थोर कैवल्याच्या साधण्याला भुकेला कैवल्याच्या साधण्याला भुकेला बालवळी खेळे रमलो बालवळी खेळे रमलो बालवळी खेळे रमलो तारुण्य रासले बालवळी खेळे रमलो तारुण्य रासले वृद्धपणी देवाचा वृद्धपणी देवाचा वृद्धपणी देवाचा
सुंदर. भैरवीला वंशमोर देता येत नाही हे बंधन असल्यामुळे मला वंशमोर मागता येत नाही. फार सुंदर झालं. मुळात कैवल्याच्या चांदण्याला हे ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे. त्याला कारण त्याचं नाव कुठेही आलेलं नाही, कारण हा आत्म्याचा परमात्म्याकडचा प्रवास आहे. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या जीवनामध्ये फार कमी वयात समाधी घेतली. त्या ज्ञानेश्वरांच्या समाधीला पण आपण कैवल्य समाधी म्हणतो, आणि ती जिवंत समाधी आहे. आणि वयाच्या 17व्या वर्षी या माणसाने समाधी घेतली नाही. त्याने बाकीचे तारुण्यापर्यंत पोहोचला, उंबरठ्यावर तारुण्याला पुढच्या गोष्टी नाही पोहोचल्या, परंतु त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की त्यांना प्राप्त झालेल्या सिद्धीची किंमत आहे. त्याच्या अभंगात त्यांनी 4ही अवस्था दिलेल्या आहेत: बाल्य अवस्था, तरुण अवस्था, मध्यम अवस्था आणि निवृत्तीची अवस्था. तर हे असा आत्म्याचा प्रवास सगळ्या अवस्थेतनं होतो आणि शेवटी तो परमात्म्याकडे जातो. मोक्ष या अभंगातनं मिळतो. हा मोक्षाचा अभंग. त्यामुळे हा गाताना किती त्रास होत असेल याची मला कल्पना. पहिल्यांदाच गातोय, मला पहिल्यांदाच ट्राय केला आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे मला आपण प्रयत्न करूया जरा. नाही, फार सुंदर गायला आणि त्या गाण्याला न्याय दिला. तू पण चांगली साथ केलीस आणि जमलं तर पुढच्या वर्षी सर्वात्मक सर्वेश्वरा बसून घे. ठीक आहे. नाही, याला कारण आहे, मला हे आवडतं गाणं हे एक गोष्ट. ते गोष्ट त्या गाण्याचं शिवधनुष्य पेलायचा मी स्वतः प्रयत्न केला, मी पडलो. तर